काय झालं आता? गावात कारभार कसा करायचा काहीच कळेना झालंय आम्हाला। अयो त्या बाळूला त्याच्याच तोंडून बोलू दे। अरे मेंढे पाटलाच्या शेतात घुसले होते। पण मी मेंढ्या घेऊन माघारी निघालो होतो। बाळ्या अरे असं केलं काय आहेस तू? त्या बाळ्यानं चेटूक केलं आणि पेटला पाटलाचा वाडा। ए तात्याला काय बोलतो तू? कानाखाली जा कडू तुझ्या। अयो मेप्पा अरे आताच त्या पाटलाच्या माणसांनी मरेच तोड मारला की रे त्याला। अयो केलं बाळूने आणि माझ्या बाळूने चेटूक केलं म्हणता हाय? कशावर ह्यानच केलं हाय? त्या पाटलानं मेंढ्याला काठीनं मारलं जोरात। त्याची शिक्षा मिळाली आहे त्याला। जीव तळतळला त्या मेंढीचा म्हणून वाडा पेटला। अहो आजच बायानं काम करायला सुरुवात केली आहे। कशाला उगाच बोलताय त्याला? अयो उद्या तो पाटील गावात आला आणि त्यांनी जाब विचारला तर कसं तोंड देणार आपण? म्या नाही घाबरत कोणाला। तो पाटील सरकार दरबारी गेला तर गावात पोलीस येणार नाही का? अय्या पण माझ्या बाळावर आरोप तरी काय आहे तुमचा? अयो मग आरोप मी करत नाही रे बाबा। बाहेर जे बोलतात ते येऊन सांगितलं तुला। जी लोक मेंढर सांभाळतात ना त्यांच्यासाठी धन आहेत त्या। माणसाचा जीव जीव आहे, मेंढ्यांचा जीव जीव नाही वय। यो असे असेल तर बोलण्याला काही अर्थच नाही बघ। अरे बाळू तू भांडणांमध्ये पडलाच नसता तर एवढं झालंच नसतं रे। आधीच सांगून ठेवते, गावावर जर काही बालंट आले तर त्याला जबाबदार हा बाळूच असेल। गप काय झालं रडायला? मंगळू जो मार सहन करायची ताकद ठेवतो तोच दुसऱ्याला मारू शकतो। बस आहे अवघड झालाय। अरे मग तू त्यांना सांगितलं नाहीस का की तू काळभरीचा शिष्य आहे म्हणून? सांगितलं सांगितलं। टीप टीप टाव टू काळ भैरी संपयुत समजा वैरी सगळं म्हणलं। अहो संपता संपता मी वाचलोय। या सगळ्यांचा त्या बाळेला हिशोब द्यावाच लागेल। वैरी पण हे समजा त्या बाळाला कसं काय ठाव? म्हणजे अहो म्हणजे आम्ही एवढं सावध होतो तर बी समजा कस काय फसलं?
म्हणजे आपल्यातलाच कोणीतरी फुटलाय तर. आपल्यातला म्हणजे म्हणजे देवाप्पा त्या बाळ्याला भेटायला गेला होता ना तो. म्हणजे हे समजा त्या देवाप्पानी केलाय असं म्हणायचं आहे तुम्हाला? होय, असंच म्हणायचंय. आज येऊ दे त्याला, बघतोच. देवाप्पा अरे अरे काय चाललं हाय? तर भाजीत गावात झाला म्हणलं तेवढं चित्रा बांधलं होईल खाया. अरे तुला काही कळलं का? बोल. अरे त्या पंचानं बाळूच्या घरला जाऊन सांगितलं बाळूमुळे त्या पाटलाचा वाडा पेटला म्हणून. अरे पण म्या तुम्हासनी बजावलं होतं का कोणासनी बी कळाय नाही पाहिजे. होय, मग पंचाला कोणी सांगितलं? ती वाजती घंटी होती ना आपल्या संग. या तात्याला घेऊन जाय ना गवत. आता मायाप्पाला कळालं तर बाळप्पाला तो आपल्या संग कामावर धाडणार नाही बघ. वंगाळ झालं. माधू, बाळूमुळे त्या पाटलाचा वाडा पेटला कर. अरे काय बी काय बोलतो सदा. अरे बाळू होता म्हणून आपण शाबूत घरला आलो. बाळप्पा जर नसता ना तर त्या पाटलाच्या माणसांनी आपली धिंड काढली असती. बाळप्पाने काय बी नाही केलं बघ. बरोबर आहे तुझं. काय करावा कळना झालं. त्या म्हणलं गडी लागला का आम्हाला. 1 दिवस नाही झाला दारात घरानं घेऊन आलाय. जाऊ दे बा, त्यात बाळाची काय बी चूक नाही बरं. म्हणजे माझ्या डोळ्यात देखत काय तर चुकीचं घडतं हाय मी गप राहू. मग काय समद्यांची वैर करणार आहेत वय. अरे आपलं कामच तसं आहे. गाव गाव हिंडायचं म्हणजे वेगवेगळी लोक भेटतात. समद्यांची तंटा करून नाही चालायचं. बाप पर तू त्याच्या आईवणी कडे घेऊ नका त्याची. आता काय करायचं मोर चालेल. मला हालसिद्धना तपासणी भेटायला जायचं आहे. हा अरे हे काय मधीच होय जायचंच आहे मला. झालं म्हणजे काम नाही तर तू असंच फिरत बसणार का काय? म्हणलं ना व मला जायलाच पाहिजे. बरं एक काम कर, तर तिला बी संग घेऊन जा. म्हणजे जोड्याने पाया पडतात. नाही नाही माझा मी एकलाच जाऊन येतो. आजच्या दिवस थांब. खैरू गंगूताईकडे गेला आहे, तिची बी वार्ता कळेल. तुमचं तुम्ही बघून घ्या. जाणार म्हणजे जाणारच. अरे हात टेकला बाबा तुझ्या मोर. काय तंटा चालला हाय? का तुझा लेख साऱ्या जगासोबत तंटा घालतो ते दिसत नाही वय. हो परा. हे तुमचं तुम्ही बघून घ्या. काय गोंधळ घालायचा तू घाला. अरे काय भैरू. अरे कवा आला कवा गेला काही पत्ताच लागत नाही रे तुझा. मी ना तुझ्या नात्यातला ना गोत्यातला. तुला कशाला ठाव असायला पाहिजे रे. तू बी त्या बाळ्यासारखंच बोलतो रे. तुम्ही समध्यानी काय सवयनं बोलायचंच नाही ठरवलं आहे का? आता बाळूनी काय केलं तुझं? काय केलं? आता काय कापड काढून जाऊ का काय केलं म्हणून? तेच राहिलं आता बघायचं. अरे बाबा तू गावात नव्हता तर काय गोंधळ घातला बाळ्यानी ठाव आहे का तुला? ते समजलंच आता घरला गेलं की. अरे थांब ना तू कुठे गेला होता? गंगूताई का बरं झालं बघ काय येळ आली रे तिच्यावर.